नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री योजनादूत या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रात 50,000 योजनादूत ही पदे गावोगावी व शहरात भरली जात आहेत। मित्रांनो, या पदाविषयी युवकांच्या मनात विविध शंका आहेत व त्या शंकांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची उत्तरे पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, आपण संपूर्ण व्हिडिओ बघा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचावा यासाठी या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स आपल्याला सगळ्यात अगोदर मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, भरपूर युवकांच्या मनात एक शंका आहे की योजनादूत नेमके काय आहे किंवा हा कार्यक्रम नेमका काय आहे, तर त्या संदर्भात आता आपण माहिती जाणून घेऊया। योजनादूत ही महाराष्ट्र सरकारची नाविन्यपूर्ण योजना आहे, ज्याद्वारे सामाजिक बदल घडवण्यासाठी उत्सुक असलेल्या उत्साही तरुणांच्या समर्पित प्रयत्नांद्वारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा शासनाचा उद्देश आहे। मित्रांनो, आपण योजनादूत या नावातूनच या पदाचा अर्थ समजून घेऊ शकतात। विविध शासकीय योजना या गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पद निर्माण केलेले आहे। शासनाच्या विविध योजना या ग्रामीण भागात व शहरी भागातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत कशा पोहोचवल्या जातील यासाठी योजनादूत हे पद किंवा हा कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील जे युवक या योजनेअंतर्गत नाव नोंदणी करण्यास उत्सुक असतील तर त्यांनी www.mahayojanadut.org./ या संकेतस्थळावर जाऊन 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या कालावधीत आपली नोंदणी करायची आहे। पुढचा प्रश्न आहे, मला नोंदणीसाठी पैसे द्यावे लागतील का? तर नोंदणी ही पूर्णपणे विनामूल्य आहे। आपण शासनाच्या mahayojanadut.org या वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी ही विनामूल्य करू शकतात। पुढचा प्रश्न आता आपण पाहूया, नोंदणी केल्यानंतर मी काय करावे? आपण महायोजनादूत या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी केली असेल व गावांची निवड केली असेल तर पुढे मित्रांनो आपल्याला जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडून संपर्क केला जाईल व आपल्याला तेथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल व यानंतर आपली नियुक्ती ही करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया, नोंदणीच्या वेळी कोणत्याही समस्या किंवा शंकेच्या निराकरणासाठी कुठे संपर्क करता येईल? तर मित्रांनो, आपण ऑनलाईन नोंदणी केली नसेल व आपल्याला नोंदणी करताना काही समस्या आली असेल तर आपण info@mahayojanadut.org या ईमेल ID वर ईमेल करून आपण आपली समस्या तिथे पोस्ट करू शकतात। मित्रांनो, मला देखील एक समस्या होती, ती देखील मी पोस्ट केलेली आहे, त्याचा स्क्रीनशॉट आपण वरती स्क्रीनवर पाहत आहात। मित्रांनो, आपण इमेजेसमध्ये पाहू शकतात 7 तारखेला मी मेल केलेला आहे info@mahayojanadut.in या ईमेल ID वर। आपण पाहू शकतात, आदरणीय सर, योजनादूत या पदासाठी एका गावात एकापेक्षा जास्त उमेदवारांनी अप्लाय केल्यास कोणाला प्राधान्य मिळेल, नियमावली आहे का? व काही गावांची नावे तालुका निवडल्यावर येत नाहीत तर त्या गावात जागा नाही की काय याबाबत मार्गदर्शन करावे। मित्रांनो, आपल्याला जर अशा प्रकारची कोणतीही शंका असेल तर आपण या प्रकारे मेल करा, आपल्याला 1 ते 2 दिवसात उत्तर येणार आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न आता आपण पाहूया, नोंदणीसाठी तरुणांची किमान शैक्षणिक पात्रता किती आहे? तर नोंदणीसाठी तरुणांची किमान शैक्षणिक पात्रता पदवीधर असणे हे आवश्यक आहे। मित्रांनो, इथे आपण लक्षात घ्या की ज्या उमेदवारांचे पदवीधर पूर्ण आहे किंवा जे ग्रॅज्युएट्स आहेत तेच उमेदवार इथे पात्र आहेत। फक्त 12वी पास व फक्त डिप्लोमा धारक आहेत, ग्रॅज्युएशन केलेले नाही तर ते उमेदवार या पदासाठी पात्र नाहीत। पुढचा महत्त्वाचा प्रश्न आता आपण पाहूया, योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांना महाराष्ट्रातील स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे का? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे होय। योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांना महाराष्ट्राचे स्थानिक रहिवासी असणे हे अनिवार्य आहे। ज्या उमेदवारांकडे अधिवास प्रमाणपत्र किंवा डोमोसिल प्रमाणपत्र असेल तेच उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात। योजनादूत या पदाच्या इंटर्नशिपचा निर्धारित कालावधी किती महिने आहे? तर योजनादूत या पदांतर्गत इंटर्नशिपचा कालावधी 6 महिने एवढा निर्धारित करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया, इंटर्नशिप दरम्यान इंटर्नला पैसे दिले जातील का? होय असल्यास किती? होय, एकदा योजनादूत म्हणून सामील झाल्यावर तुम्हाला मासिक विद्यावेतन दिले जाईल। तुम्हाला विद्यावेतन म्हणून दर महिन्याला 10,000 रुपये हे दिले जातील। पुढे पाहूया, योजनेअंतर्गत निवडलेल्या तरुणांना काय म्हटले जाईल? तर या योजनेअंतर्गत निवडलेल्या तरुणांना योजनादूत असे नाव देण्यात आलेले आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न पाहूया, विद्यावेतन मिळवण्यासाठी किमान उपस्थिती किती आवश्यक आहे? तर विद्यावेतन मिळवण्यासाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला महिन्यातून किमान 20 दिवस सादर करणे आवश्यक आहे। म्हणजे महिन्यातून तुम्हाला किमान 20 दिवस हे कामावर जावे लागेल। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा। व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स आपल्याला सगळ्यात अगोदर मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.